ते पुढील 2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, काय चित्र असेल? आज आपण रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर कोकण विभागीय महायुतीचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि तो मेळावा आता करून या ठिकाणी पुढे कोल्हापूरच्या मेळाव्यासाठी चालू आहे. महायुती शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, रासप, आरपीआय कवाडे गट, हे जे आमचे मित्र, शेतकरी संघटना, रयत क्रांती, हे जे आमचे सगळे मित्र पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुतीची एकजूट, आमच्याकडे ही भूमिका आहे की एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची, या माध्यमातून 20 तारखेला विभागीय पहिला महायुतीचा मोठा मेळावा कोल्हापूरमध्ये आपण घेतोय. त्यानंतर डिव्हिजनल मेळावे प्रत्येक महसूल क्षेत्रामध्ये, म्हणजे कोकणात होईल, पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा होईल, मराठवाड्यामध्ये होईल, उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल, विदर्भामध्ये होईल, मुंबईमध्ये होईल. या सगळ्या ठिकाणी स्थानिक अशा पद्धतीने सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा, मतदारांचा असा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करतोय. गेल्या 2.5 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीनं काम केलेलं आहे, ज्या योजना राबवलेल्या आहेत, जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत, या सगळ्यांचं थेट संवाद हा मतदारापर्यंत अशा मेळाव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साधणार आहोत. आचारसंहिता कधीही लागली तरी सुद्धा महायुती निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सामोरं जायसाठी आम्ही तयार आहे. मुख्य 3 पक्षांमध्ये प्रचंड मतभेद आहेत, त्याचा फटका बसू शकते का? युती होणार का महायुती? असं कोण म्हटलं मतभेद? असं विरोधकांपासून विरोधकांचं कामच आहे साहेब. ओके, तुम्ही आज बघा, आजच्या पहिल्या समन्वय मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत, शिवसेनेचे 2 मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत, सगळे जण आहेत ना. आता भाजपचे प्रसाद लाड साहेब आहेत, शिवसेनेचे मी आणि अतुल म्हणजे उदय सामंत साहेब आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले तटकरे साहेब आहेत. आम्ही सगळे एकत्र आहोत ना. विरोधक कसा आहे, विरोधकांना फेक नरेटिव्ह सेट करायची लोकसभेत सवय लागलेली आहे. त्यामुळे ते आता निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी फुसकी सोडली की महायुतीमध्ये मतभेद आहेत. अहो, तुमच्यामध्येच चाललंय म्हणावं. तुमच्यात एक जण म्हणतो ज्याची संख्या आमदारांची जास्त त्याचा मुख्यमंत्री, आणि दुसरे उभाटाचे नेते म्हणतात की आमचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी चाचपायला ते दिल्लीमध्ये गेले. त्यामुळे मतभेद कुणाच्याच आहेत? त्यांच्यात आहेत, आमच्यात बिलकुल नाही. मध्ये जो वाद झाला, दगडफेक, नारळ वगैरे फेकण्यात आलं, त्याचं नेमकं काय सर, आपण कसं बघता त्याकडे, कालच्या प्रकाराकडे? कसं आहे सर, सुरुवात कोणी केली? मी परवा दिवशी सुद्धा याच्यावरती काल नांदेडमध्ये बोललो की माननीय राज ठाकरे साहेब एका राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि त्यांच्या विरुद्ध निदर्शनं जरूर करावीत. लोकशाहीमध्ये निदर्शनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण निदर्शनं करताना घोषणा द्या, तुम्ही त्यांना निवेदन द्या, त्यांच्या निषेधाच्या घोषणा द्या. पण काही वस्तू गाडीवर फेकणं, त्यांच्या दौऱ्याला आडकाठी करणं, त्यांना इजा पोचेल अशा वस्तूंची फेकाफेकी करणं, हे लोकशाही मार्गातल्या आंदोलनाचं हे नाही, काय म्हणतो त्याला आपण, प्रतीक नाही. आणि मग अशी रिॲक्शन आली की ऍक्शनला रिॲक्शन होती. म्हणजे तुम्ही काहीतरी फेकलं गाडीवर की दुसरे लोक त्याची लगेच रिॲक्ट करतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना माझी सरकारच्या वतीनं विनंती राहील, आंदोलन करण्याचे सनदशीर मार्ग आहेत, त्या मार्गाने, लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करा. पण कोणाला इजा पोचेल, कोणाला दुखापत होईल, कोणाला आडकाठी निर्माण होईल असं आंदोलन कुणी करू. चेहरा असेल का? एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रीचा चेहरा असणार का? महायुती म्हणून मी आत्ताच आपल्याला सांगितलं, आम्ही हे 3 आमचे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा, हे 3 नेते एकत्र बसून या बाबतीतला निर्णय, चेहरा समोर आणणार नाही मुख्यमंत्र्यांचा. 3 नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आढावा घेतला. शिंदेच्याच बालेकिल्ल्यात हल्ला होतो, याचा अर्थ ओनली शिंदेची पूस आहे असं उभाटा म्हणतंय. काय हे बघा, त्यांना काय म्हणायचं त्यांनी पुरावा द्यावा. मी काय म्हणतो, मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यांना जर काय संशय आमच्या शिवसैनिकांवर असेल, शिंदे साहेब लांब राहू द्यात म्हणून, शिंदे साहेबांना असं करण्याची काही आवश्यकता नाही.
शिंदे साहेब अशा पद्धतीचा कधी पाठीमागून वार करत नाही आणि वार करण्याची त्यांची भूमिकाच नाही. ते नेहमी संयम शांतपणानं काम करतात. पण त्यांची आमच्या शिवसैनिकांवर काही तक्रार असेल उबाटा गटाची, तिने पालकमंत्र्याकडे द्यावी, कलेक्टरकडे द्यावी, सीपीकडे द्यावी, आम्ही चौकशी करू ना. पण काय पुरावा नसताना उगाच आपलं कुठं नको तिथं मान्य शिंदे साहेबांचं नाव जोडायचं, शिवसेनेचं नाव जोडायचं, ही त्यांना सवय लागलेली आहे. त्यामुळे त्याच्यात काही आरक्षणाचा मुद्दा महायुतीला फटका बसू शकतो का? मराठा आरक्षणाच्या बाबतीत महायुतीचं सरकार आल्यापासून जेवढे सकारात्मक निर्णय झालेले आहेत तेवढे यापूर्वी कधीच झालेले नाही. महायुतीनं फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण मागच्या सरकारमध्ये दिलं, ते फडणवीस साहेबांचं सरकार अशीपर्यंत आपण टिकवलं. फडणवीस साहेबांचं सरकार गेलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. पुन्हा आपण या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मान्य मनोजदादांची पहिली मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण द्या, आपण 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलं. त्यामध्ये टिकलेलं आहे. अजून सुद्धा कोर्टात त्याच्या बाबतीत त्याच्या विरुद्ध पिटिशन झाली, परंतु कोर्टामध्ये सरकारची बाजू आम्ही योग्य पद्धतीने मांडली. अजून त्याच्यामध्ये कोर्टाचा हस्तक्षेप झालेला नाही, ही एक बाजू. तदनंतर मान्य मनोज पाटील जरांगे साहेबांनी सांगितलं की मराठा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेट आहे, विशेषतः मराठवाड्यातले 10 जिल्हे जे पूर्वी निजाम स्टेट मध्ये होते आणि निजाम स्टेट मध्ये त्यांना कुणबी जातीचे दाखले मिळायचे, तर ते सुद्धा कागदपत्र तपासायला, कागदपत्र शोधायला 11 अधिकाऱ्यांची टीम आम्ही तेलंगणा गव्हर्नमेंटकडे पाठवली. ती कागदपत्रे आम्ही आयडेंटिफाय केली. त्या सरकारला आम्ही विनंती केलेली की अधिकृत त्याच्या प्रती सर्टिफाईड कॉपीज स्कॅन करून आमच्याकडे द्या. त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं आम्ही कुठेही जो वचन, जो शब्द माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला दिला, जो आम्ही आरक्षण देऊन पाळला, आम्ही त्याच्या बाबतीत कुठेही इंचभरही त्याच्यापासून पाठीमागे सरकलेलो नाही. त्यामुळं ज्यांनी मराठा आरक्षण ज्यांच्या सरकारच्या काळात टिकलं नाही त्यांना ह्याचा धोका होणार का काही त्यांनी विचार करावा. पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो शब्द आम्ही मराठा समाजात दिला होता त्या शब्दापासून आम्ही तसूभरही पाठीमागे सरकलेलो 113 कोणी सांगितलंय पाडणार, त्याच्यात आपण आहात का? त्यांना विचारा, मराठी आमदार आहे त्याच्यात 113 आमदारांना पाडणार आहे. त्यांना विचारा ना. आता त्यांच्या साहेब, ठाण्यातले लोक फार चित्रपट काढतात, आम्हाला पण एक चित्रपट काढायचा. संजय राऊत म्हणतात नमक हराम नमक हराम टू. संजय राऊतांना म्हणावं चित्रपट काढणं कुणाचंही काम नाही. आणि संजय राऊतांचं जे वक्तव्य आजपर्यंत आलीत ना, मी आपल्याला सांगतो, एक स्टेटमेंट त्यांचं खरं झालेलं दाखवत आहे. एक स्टेटमेंट त्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं 1 महिन्यात जाणार, पुन्हा महिने 3 महिन्यात जाणार, पुन्हा महिने हे अधिवेशन झालं की जाणार. काय झालं? निवडणुका आल्या, 2.5 वर्ष झाली. संजय राऊतांचा सकाळचा 10चा भोंगा वाजतो ना, तो एकदाच वाजतून बंद होत नाही. त्यातनं जे काय आवाज बाहेर येतात ते खरे कधीच होत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा खरोखरच महायुतीला फायदा होईल त्या फायद्यासाठी योजना आणलेली आहे की नेमकं काय? भविष्यात ही योजना बंद पण होणार आहे असं म्हटलं जातं, निधी नाहीये म्हणून. मला माध्यमाला हात जोडून विनंती करायची, तुम्ही सरकारची बाजू समजून घ्या. या योजनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या करता ही योजना महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे. अगदी 8 दिवसापूर्वी, आता आम्ही 17 तारखेला पहिला हप्ता 2 महिन्याचा 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करतोय. मान्य अजितदादांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की दौऱ्याला महाराष्ट्रात बाहेर पडण्यापूर्वी त्या पहिल्या 2 हप्त्यांसाठी जे 6,000 कोटी रुपये लागणार आहेत ते वर्ग करण्याच्या फाईलवर सही करून ते निधी उपलब्ध करून मी आलेलो आहे. राहिलेली जी रक्कम आहे मार्च 2025 पर्यंत, वर्षाअखेर होईपर्यंत, त्या सगळ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे. जे टीका करतात ना की निवडणुका झाल्यावर बंद होणार आहे, त्यांना म्हणावं बजेटचा अभ्यास करा, अर्थसंकल्पाचं व्हाईट बुक बघा. त्या व्हाईट बुक मध्ये या योजनेसाठी मार्च 2025 पर्यंत जेवढे पैसे लागणार आहेत ते सगळ्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे. त्यामुळं ज्यांना हे बघवत नाही, जे आमच्या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ अशी टीका करायचा प्रयत्न करतायत. माझ्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांच्या टीकेकडे बिलकुल लक्ष देणार नाहीत. त्या सावत्र भावांना त्यांची जागा
आमच्या लाडक्या बहिणी येणाऱ्या काळात दाखवून देतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले, त्याला उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते कमी पडतात असं म्हटलं जाते. मला माहित नाही आपलं उत्तर काय. कोण म्हणलं? लोक म्हणतात काय महायुतीला शांत आहे झाली. नाही सांगा ना. आपले लोक आता आम्ही रोज बोलतो. म्हणतात यस काय आपलं आम्ही बोलतोय ना रोज. यस बोला. मला सांगा. नाही हं. तुम्ही काढून बघा. आपल्या वाहिनीला सुद्धा माझी विनंती आहे, हं. जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला विचारता, आम्ही असं आक्रमक संजय राऊतांसारखं शिवीगाळ करून बोलत नाही. हं. आम्ही जे बोलतो ते प्रॅक्टिकल बोलतो. जे आम्ही काम केलंय ते सांगतो. आम्हाला शिंदे साहेबांची काय शिकवण आहे, मी शिवसेनेचा मंत्री म्हणून सांगतो. आम्हाला पहिल्या दिवशी शिंदे साहेबांनी सांगितले, कुणी किती शिवीगाळ केली, कुणी किती खालच्या थराला जाऊन आपल्यावर टीका केली, आपण चांगल्या कामातलं त्याला उत्तर द्या. 2.5 वर्षाचं महायुतीचं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं काम महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीचा जर बघितला तर उभाटा गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे की मूळ शिवसैनिक हा धनुष्यबाणाबरोबर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला दिसला. एवढ्यावरूनच आपण ओळखा ना. फक्त आक्रमकपणानं बोललं, शिवीगाळ केली, खालच्या स्तराला जाऊन टीका केली म्हणजे आक्रमकपणानं बोलणं असं नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या कार्यशैलीप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर दिलेलं आहे. काय सर, गोव्याची दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यात पॉलिटिकल संपूर्ण पण माझ्या विभागात मराठा आंदोलन नेत्यांना टार्गेट करतात काय, कारण अशोक चव्हाणांची गाडी अडवली गेली, त्यांना दाब विचारला गेला आणि शरद पवारांची गाडी देखील अडवली गेली. मला माहिती नाही. एका बाजूला तर माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जे मराठा आंदोलन करतायत ते सातत्यानं वारंवार सांगतायत की आमचं आंदोलन कुठंच चालू नाही. तुम्ही बघा त्यांची स्टेटमेंट, ती नेहमी म्हणतात आमचं आंदोलन कुठं चालू नाही, आमची शांतता रॅली आहे. त्यामुळं सकल मराठा बांधवांना माझी विनंती आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण शांतता रॅली काढताय तेच अपील करतायत राज्यातल्या मराठा बांधवांना की कायदा कोणी हातात घेऊ नका, शांततेच्या मार्गाने जावा. नेत्यांच्या गाड्या अडवून, मंत्र्यांच्या गाड्या अडवून किंवा आणखी कोणाच्या गाड्या अडवून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नाच्या बाबतीत माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांच्या बरोबर मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्याचा मी एक सदस्य आहे. मी सतत त्यांच्या संपर्कामध्ये आहे. सरकार जे जे प्रयत्न करते ते वेळोवेळी मी त्यांना अवगत करत असतो. त्यामुळं माझी आजही आपल्या माध्यमातून सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहील की सरकारनं त्यांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून सरकार तसूभरी पाठीमागं हललेलं नाही. महाआघाडी 155+ असेल, कसे पाहतात? घोडे मैदान लांब नाही. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, नोव्हेंबरमध्ये निकाल लागेल. नाना पटोले साहेबांना मला थोडा धीर धरा आणि जी काय स्वप्न बघायची ती स्वप्न 2 महिने बघा. मी एवढंच सांगेन, माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमतापेक्षा जास्त जागा या महायुतीच्या शिंदे साहेबांबरोबर गेलेले 40 आमदार सगळेच निवडून येतील. त्याच्यापेक्षा जास्त येतील. साहेब तुम्ही आजच्या मेळाव्यात त्याच्यापेक्षा जास्त कशाच्या आधारावर? कारण लोकांच्या आम्ही मनात काम केले आणि विचारा लोकांच्या मनात गद्दारी केल्यावरची जी भावना आहे ती लोकसभेला पण दिसली आहे आणि काय? उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती आहे ती त्याचा तोटा होईल का? आम्ही जर गद्दारी केली असती तर उभाटा गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त राहिला नसता. आपण विचार करा ना मॅडम, आम्ही गद्दारी केली असती तर त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा खाली आला असता. मतदारांनी आम्हाला धनुष्यबाण म्हणून स्वीकारले आणि मूळ शिवसेना धनुष्यबाण आहे ती आम्ही आमच्याबरोबर आहे. त्यामुळं माझी म्हणून विनंती हात जोडून माध्यमांना सुद्धा आहे की तुम्ही सुद्धा जे लोक फेक नरेटिव्ह सेट करतात ना त्यांच्यासारखं तुम्ही खात्री करा फक्त की आज मी तुमच्या प्रश्नाचं 1 मिनिटात उत्तर दिलं, तुम्ही म्हणताय गद्दारी केली. तसं असतं तर लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट एवढा उभाटापेक्षा जास्त दिसला नसता. आपण गद्दारी न, आपण एक शब्द आपण शिंदे साहेब म्हणाले गद्दारीने आम्ही उठाव केला. खरोखरच तो उठाव तुम्हाला आजही वाटते, खंत वाटते की तो निर्णय तुमचा योग्य होता? सगळ्यांचे 100 आणि 10% योग्य आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं ना लोकसभेला. आमचा उठाव योग्य नसता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाटापेक्षा जादा मतदान आम्हाला झालं नसतं ना. एवढा स्ट्रायकिंग रेट आमचा जास्त, आमचा स्ट्रायकिंग रेट 48% आहे, त्यांचा 42% आहे. त्यांच्यापेक्षा 8% स्ट्रायकिंग रेट आमचा जास्त आहे. ही साधं गणित आहे पण ना. केंद्रातली सत्ता तुमच्या बरोबर आहे, नरेंद्र मोदी आहे, त्यामुळे आर्थिक प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर तुम्ही विकास करू शकता. त्याचा तुम्ही हे मग सांगता. आता आमच्या बाजूला आला तर हे कारण आणि आमच्या विरोधात गेला तर ते कारण, असं कसं दोन्ही बाजूने बोलता मॅडम? प्रॅक्टिकल विचार करा ना आपण पण. साहेब उद्धव ठाकरे साहेब असं म्हणाले, आपण मला वाटतं मेळाव्यामध्ये नव्हता. मी आता जे बोललो की एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची ही
मोहीम घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे जातोय. आमचे तिन्ही मोठे नेते माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा हे या माध्यमातून प्रत्येक महसूल विभागामध्ये एक मोठी सभा आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही स्थानिक नेते आमच्या सभा त्या ठिकाणी घेणार आहोत. महायुतीनं 2.5 वर्षात शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, माननीय दादांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आणि येणाऱ्या 5 वर्षात आमचं विजन काय आहे महाराष्ट्रासाठी, आम्ही काय योजना राबवणार आहोत, हे सगळे विचार घेऊन आम्ही या एकत्र महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातला पिंजून काढणार आहोत. धन्यवाद. आपला एक सेकंड सर, आपल्या सगळ्यात सर, एक्साईज बद्दल, एक्साईज म्हणून आपलं फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. आपण जिल्ह्याचा आढावा घेतला, काय दिसून आलं आपल्याला? जिल्ह्याच्या आढावामध्ये मी आता एकाच गोष्टीचा आढावा घेतला की मध्यंतरीच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोवा बनावटीची जी दारू विशेषतः या समुद्र किनाऱ्याच्या रस्तामार्गे महाराष्ट्रातून पुढच्या राज्यांमध्ये जातील त्याच्यावरती कारवाई करायला मी सांगितलेल्या होत्या. त्याचा आढावा मी घेतला आणि आमच्या विभागीय आयुक्तांनी, आमच्या ज्या विभागाचे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या संदर्भातल्या कारवाई केलेल्या आहेत. 2 केसेसमध्ये तर तडीपारीचा प्रस्ताव आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवलेला आहे. मी त्याची माहिती त्यांच्याकडनं मागवलेली. त्या प्रस्तावाची मी स्वतः संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन. जर त्याच्यामध्ये रिपीटेडली गुन्हा करणारे लोक सापडले असतील तर पोलीस नियमामध्ये जी तडीपारीची तरतूद आहे ती सुद्धा आपण करणार आहोत. जे रेसॉर्ट्स आहेत, जे रेस्टॉरंट्स आहेत, जे परमिट रूम बार आहेत, तिथं अल्पवयीन मुलांना मद्य सेवन केलं जाणार नाही, मद्य सेवा दिली जाणार नाही. याच्यासाठी सरप्राईज व्हिजिट करायचे आदेश मी दिले. त्याप्रमाणे आमच्या सगळ्या यंत्रणांनी सरप्राईज व्हिजिट केलेले आहेत. काही ठिकाणी ब्रीज केसेस केलेल्या आहेत, काही ठिकाणचे 8-8, 10-10 दिवसासाठी लायसन्स सस्पेंड केलेली होती. या सगळ्या गोष्टीचा आढावा मी घेतला. विभागाला जे आदेश राज्यस्तरावरून मी दिले होते त्याप्रमाणे विभाग कठोर कारवाई सगळ्या अनियमित प्रकरणांवर करते. सर, पण यासाठी